नमस्कार. तुम्ही कधी हा विचार केलाय का की जी स्त्री मुलं लहान असताना त्यांचा दंगा, त्यांचा आरडाओरडा, त्यांचा पसारा अगदी शांतपणे हँडल करते, तीच स्त्री ज्यावेळेला मुलं मोठी होतात त्यावेळेला त्यांच्या जराशा आवाजाने किंवा जरासा दंगा केला तरी पण एवढी इरिटेट का होते, त्यांच्याशी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वाद का घालत राहते? याचं उत्तर आहे हार्मोन डिक्लाइन. येस, जेव्हा मुलं मोठी होतात, टीन एज किंवा त्याला थोडंसं क्रॉस करून पुढे जातात, त्यावेळेला आईची सुद्धा 40शी ओलांडलेली असते आणि ह्या 40शीच्या वयामध्ये तिच्या शरीरामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन हार्मोनचा डिक्लाइन सुरू होतो. आपण बरेचदा इस्ट्रोजनकडे जास्ती फोकस करतो, पण प्रोजेस्टेरॉनचा रोल सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण प्रोजेस्टेरॉनला कामिंग हार्मोन किंवा स्लीपिंग हार्मोन असं म्हणतात. म्हणजेच एखादी गोष्ट टॉलरेट करण्याची जी सहनशक्ती आहे ती या हार्मोनवरती अवलंबून असते आणि नॅचरली ह्या हार्मोनचा डिक्लाइन सुरू झाल्यामुळे ती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इरिटेट व्हायला लागते. मेनोपॉजच्या काळामध्ये शरीरात होणारे बदल आणि त्यांना टॅकल करण्यासाठी काय छोटे छोटे उपाय करता येतील यासाठी बघत रहा सोबत सखीची ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि इंस्टाग्रामवरती. धन्यवाद.